आज बनवणार आहे बघा मी आलूचे आणि लौकीचे पराठे. त्यासाठी एक लौकी घेतलेला आहे छोटा, 5-6 आलू घेतलेले आहेत. आलूला मी बॉईल करून घेतलेला आहे. हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, कोथिंबीर घेतलेली आहे, थोडा लसूण घेतलेला आहे आणि थोडं बेसन पीठ घेतलेलं आहे. 1 चम्मच बेसन पीठ आहे. आलूची साल काढून घ्यायची. आलूचे आणि लौकीचे पराठे छान लागतात खायला. बघा या प्रमाणात पूर्ण आलूची साल काढून घेते मी. आलूची साल काढलेली आहे. लगेच आहे ना लौकीची पण साल काढून घ्यायची. लौकीला असं खिसून घ्यायचं वरतून. लौकीची साल काढून झालेली आहे बघा. लौकीला खिसणीनं खिसायचं. लौकी खाण्यासाठी छान असते, कधी पण खायची. पण आमच्या घरी भाजी केली ना कोणी खात नाही, असे पराठे वगैरे केले तर खातात. लौकी खिसून झालेली आहे बघा. लौकीचं पाणी काढून घ्यायचं. जास्त पण नाही काढायचं, थोडंच काढायचं. आलू खिसून घ्यायचे. आता आलू खिसल्यानं कसं बरोबर बारीक होतात बघा, पराठा फुटत नाही. आलू खिसून झालेले आहेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, लसूण आणि जिरं बारीक करून घ्यायचं. मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे बघा. जास्त पण बारीक नाही करायचं, थोडं जाडसरच ठेवायचं. गॅस ऑन करायचा. गॅसवरती कढई ठेवायची. कढईमध्ये अर्धा माप तेल टाकायचं, जास्त तेल टाकायचं नाही. तेल गरम झालेलं आहे. थोडं हिंग टाकायचं. मिक्सरला बारीक केलेलं वाटण टाकायचं हिरव्या मिरच्याचं. परतून घ्यायचं. मिरच्याला छान भाजायचं. चवीनुसार मीठ टाकायचं. वाटण छान भाजलेलं आहे. बेसन पीठ भाजून घ्यायचं त्याच्यामध्येच. बेसन पीठ टाकल्यानं पराठ्याला चव छान येते बघा, छान लागतात पराठे. थोडी हळद टाकायची. खिसलेली लौकी टाकायची. परतून घ्यायचं. लौकीला पाणी सुटते ना, त्याच्यामुळे पहिले टाकायची लौकी. खिसलेले आलू टाकायचे. छान मिक्स करून घ्यायचं. बरोबर लागले पाहिजे याच्यामध्ये वाटण. मिक्स करून झालेलं आहे. याला आता गॅस बंद करायचा आणि थंड होऊ द्यायचं, नंतरच पराठे बनवायचे. थंड झालेला आहे. गॅस ऑन करायचा. गॅसवरती तवा ठेवायचा. पीठ मळून घेतलेलं आहे मी, छान मुरलेलं आहे. पिठाचा असा गोळा घ्यायचा बघा, एवढाच घ्यायचा, जास्त मोठा पण नाही घ्यायचा. आणि याची अशी वाटी बनवायची. त्याच्यामध्ये असं बॅटर टाकायचं आणि असं बंद करून घ्यायचं बघा. पराठा आता लाटून घ्यायचा. पराठ्याला हलक्या हाताने लाटायचं, नाही तर जोरशीर लाटलं ना तर पराठा फुटून जातो. आणि पराठे जास्त पातळ पण नाही बनवायचे आणि जास्त जाड पण नाही बनवायचे, मध्यम बनवायचे. आणि हे खायला आहे ना दह्यासोबत छान लागतात बघा. याप्रमाणे पराठा बनवायचा. एवढाच लाटायचा, जास्त नाही लाटायचा. पराठा आहे ना आता तव्यावरती टाकायचा. छान होतात पराठे लौकीचे आणि आलूचे. पराठ्याला पलटून घ्यायचं. वरती असं पीठ असते ना, काढून घ्यायचं. आणि पराठ्याला कधी तेल नाही लावायचं, तूपच लावायचं. तूप लावल्यानं छान लागतात पराठे. वरती असं तूप लावायचं. माझ्याकडे काही ब्रश नाही बघा, मी ब्रशनं लावतच नाही, मला सवयच नाही ब्रशनं लावायची. दोन्ही साईडनं पण तूप लावून घ्यायचं. बघा पराठा किती छान फुगलेला आहे ते, बघू शकता. मस्त होतात पराठे, छान होतात, खायला पण छान लागतात. पराठा बनवून तयार झालेला आहे बघा. सर्व पराठे मी असेच बनवते बघा. पराठे बनवून तयार झालेले आहेत. त्याच्यासोबत दही आहे
आलू आहे. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा लौकीचे आणि आलूचे पराठे कसे झाले ते.